जवळा जिल्हा परिषद गटात प्रचाराचे धुमशान, गावोगावी संवाद दौरा, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विकासाचं आश्वासन, उद्योजक रामभाऊ पवार, उमेदवार नानासाहेब पवारांचा नागरिकांशी संवाद, होम टू होम प्रचार, वैयक्तिक गाठी भेटीने निवडणुकीची तापली हवा। जवळा जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नानासाहेब पवार आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रतीक्षा मुके, हनुमंत कातुरे यांनी रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी जवळा गटातील वाकडीसह अनेक गावात संवाद दौरा पदयात्रा काढून उद्योजक रामभाऊ पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नानासाहेब पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले। दरम्यान पवार बंधूंनी होम टू होम प्रचार आणि वैयक्तिक गाठी भेटीने निवडणुकीची हवा चांगलीच तापविली आहे। निवडणुकीमधील प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे। या दौऱ्यात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। उमेदवार नानासाहेब भगवान पवार आणि त्यांचे बंधू उद्योजक रामभाऊ पवार यांनी गावातील महिला, युवक, शेतकरी व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि गावाच्या विकासासंदर्भातील मुद्दे जाणून घेतले। यावेळी वाकडी गावात स्वर्गीय अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रॅली व जाहीर सभेचे आयोजन वाकडी या गावी उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले। या प्रचारादरम्यान जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने आज वाकडीवासियांनी ज्या आपुलकीने आणि जल्लोषात स्वागत केले, माता भगिनींनी औक्षण करून विजयी आशीर्वाद दिला, त्यावरून विकासाचे ध्येय धोरणांना जनतेचा किती भक्कम पाठिंबा आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले। गावातील पायाभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत। रस्ते विकास, सुरक्षित वाहतूक, शिक्षण, आरोग्य व शेतीसह चालना, नियोजनबद्ध व पारदर्शक कामकाज, वाकडी गावच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सोयी सुविधा आणि स्थानिक विकासाचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचा संकल्प यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला। मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असून त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही उद्योजक पवार यांच्या वतीने सांगण्यात आले।